विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 83 19 आणि 9130 83 30 24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्यात मागील 4 दिवसात काही ठिकाणी अकस्मात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अतोनात नुकसान झाले। तोंडाशी आलेला रब्बी हंगामाचा घास हिरावला गेलाय। मोताळा तालुक्यात देखील काल शुक्रवार रोजी अकस्मात जोरदार पाऊस आणि गारपीट होऊन प्रचंड नुकसान झाले। यात प्रामुख्याने तालुक्यातील कोथळी, वडगाव ख, अंतरी, पुन्ही, खरबडी, जनुना इत्यादी गावात मका, ज्वारी, कांदा बी, भाजीपाला या उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। या नुकसानीची अंतरी गावात भाजप लोकनेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी प्रत्यक्षात बांधावर जाऊन पाहणी केली। झालेली गारपीट एवढी भयावह होती की लिंबूच्या आकाराचा गारांनी ढीकच्या ढीक साचला। गेल्या गावातील विजेच्या तारा तुटल्याने गावे अंधारात आहेत। गावातील अनेक घरांवरचे टीन पत्रे उडाले असून संसार उघड्यावर आलेत। या सर्व नुकसानीची विजयराज शिंदे यांनी पाहणी करून आढावा घेतला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला। वडगाव खंडोबंत येथील शेतकरी आणि नुकसानग्रस्त गावकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठी विजयराज शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली। यावेळी महसूल मंडळाचे मंडळाधिकारी श्री हिंगे, ग्रामसेवक श्रीमती सपकाळ, कृषी सहाय्यक यांच्याशी चर्चा करून कार्यालयात बसून कागदोपत्री नव्हे तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या। माजी आमदार विजयराज शिंदे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला। ज्वारी आणि मका पिकांचं नुकसान भयावह असून शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ या नुकसानीने आणली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सुद्धा प्रसिद्धी माध्यमाद्वारे विजयराज शिंदे यांनी शासनाकडे केली आहे। या पाहणीच्या वेळी भाजप तालुका सरचिटणीस सचिन शेळके, गणेशभाई जवरे, ज्ञानेश्वर साबे, माजी सरपंच श्रीकृष्ण सुरडकर, बळीराम सातपुते, अनंता शिंदे, तानाजी जवरे यांसह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून प्रचंड प्रमाणावर वादळी वाऱ्यासह गारपीट होत आहे। त्यामुळे रब्बी हंगामामध्ये हातातोंडाशी आलेला घास, हातातोंडाशी आलेलं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि शेतकरी फार रसा तळाला गेला, उद्ध्वस्त झाला। आज शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहिला नाही। अशा प्रकारची परिस्थिती खऱ्या अर्थानं या गारपिटीमुळं सर्व शेतकऱ्यांची झाली आहे। मोताळा तालुक्यातील अंतरी नावाच्या गावामध्ये सध्या आपण उभे आहोत। काल दुपारी मोताळा तालुक्यामध्ये कोथळी, अंतरी, वडगाव, त्याचबरोबर टाकळी अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गारपीट झाली। वारा वादळ एवढा प्रचंड होता की मोठमोठी झाडं कोलमडून पडली आणि वाहतूकसुद्धा अनेक गावांची संध्याकाळपर्यंत बंद झाली होती। अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकरी राबून रक्ताचं पाणी करून जे काही पिकवतो, काळ्या आईची सेवा करतो, शासनाचं कर्ज काढतो, सावकारांचं कर्ज काढतो आणि कुठंतरी पीक आलं म्हणजे त्याची परतफेड करून, मुलाबाळाचे लग्न करू, मायबापाचा दवाखाना करू, त्याचबरोबर शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च करू, हे कुठंतरी गणित जे मांडलेले असतात हे संपूर्ण आर्थिक गणित शेतकऱ्याचे उद्ध्वस्त झालेले आहेत। आणि म्हणून माझी शासनाला या ठिकाणी नम्र विनंती आहे, तातडीने या परिसराचे सर्वे करून यांना या ठिकाणी झालेल्या नुकसान भरपाई तात्काळ या ठिकाणी शासनाने द्यावी व शेतकऱ्यांचे जीव वाचवावे ही माझी विनंती आहे। सिटी न्यूज बुलढाणा।